नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती समोर येते। कक्षामध्ये 69 नवजात बालक होती, तर सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले, तर शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचारिकांनी लगेच बालकांना सुरक्षितरित्या दुसऱ्या कक्षामध्ये हलवले आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, सुदैवच म्हणावं लागेल की 69 नवजात बालक ज्या कक्षामध्ये होते तिथे शॉर्ट सर्किट झालं, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाहीये, मोठी दुर्घटना टळलेली आहे। विक्रांत, खरं तर वेळीच परिचारिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या सगळ्या नवजात बालकांना दुसऱ्या कक्षामध्ये हलवलं। खरं तर आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालयामध्ये अशा स्वरूपाच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। शॉर्ट सर्किटमुळे अनेक नवजात बालकांच्या कक्षाला आग लागलेली होती, त्यामध्ये अनेक बालकांचा मृत्यू देखील झालेला आहे। मात्र नाशिकमध्ये सुदैवानं अशी कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही। तात्काळ या सगळ्या परिचारिकांनी शॉर्ट सर्किट होताच या सगळ्या नवजात बालकांना दुसऱ्या कक्षामध्ये हलवलं। ज्या वेळेला ही शॉर्ट सर्किट झाली त्यावेळेला एका परिचारिकेच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ ही सगळी हालचाल झाली आणि त्यामुळे दुर्दैवी घटना टळलेली आहे। आता प्रशासनाच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सगळ्या बाळांची तब्येत स्थिर असल्याचं, त्यांना कुठल्याही स्वरूपाची इजा झाली नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे। विक्रांत, खरंय किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तात्काळ ही सगळी हालचाल करण्यात आली। परिचारिकांनी आपली सत्सद विवेक बुद्धी दाखवली आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळलेली आहे। 69 बालक या कक्षामध्ये होती अशा प्रकारची माहिती मिळते। परंतु किरण, कसं आहे, एखादं जिल्हा रुग्णालय असतं किंवा एखाद्या अशा ठिकाणी जे शासनाच्या अंतर्गत काम करत असतं, त्या ठिकाणी फायर सर्टिफिकेट असतं, बऱ्याच गोष्टी असतात, तांत्रिक बाबी असतात, या सगळ्या बाबींची पूर्तता झालेली असते। मग मुळात फायर सर्टिफिकेट होतं की मग नव्हतं, आणि नसेल तर मग कोणाच्या दुर्लक्षामुळे नव्हतं, आणि असेल तर मग अशी दुर्घटना का घडते, असेही सवाल उपस्थित होतील। आता खरं तर हे सगळं आपण जर बघितलं तर इलेक्ट्रिसिटीचा हा सगळा प्रकार घडलेला आहे। इलेक्ट्रिसिटीची कुठलीही खात्री दिली जात नाहीये, मात्र त्याची जी पूर्व काळजी म्हणतो आपण ती घेणं अपेक्षित असतं आणि त्यासाठीच फायर ऑडिट देखील असतं। अशा सगळ्या अनुषंगानं ज्या वेळेला अशी कुठलीही शॉर्ट सर्किटची घटना घडते त्यावेळेला तात्काळ त्यावर नियंत्रण मिळवणं ही सगळ्यात महत्वाची बाब असते। आणि त्या दुसऱ्या बाजूला जी कुठली यंत्रणा असते त्यावेळेला त्या ठिकाणी कार्यान्वित, जशी की जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा होती, त्या ठिकाणी असलेली परिचारिका असेल, त्या सोबतच असलेले त्या ठिकाणचे शिपाई असतील, त्यांनी ही सगळी ज्या वेळेला काही क्षणाचा विलंब न करता तात्काळ निर्णय घेऊन त्या सगळ्या बालकांना सुरक्षित ठेवलं, ही महत्वाची बाब आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिसिटीचा हा शॉर्ट सर्किटचा प्रकार असला तरी त्या सगळ्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, ही अत्यंत महत्वाची बाब आहे। सुदैवानं या सगळ्या बालकांची तब्येत जी आहे ती देखील स्थिर आहे, त्यांना कुठलीही इजा झालेली नाहीये, ही महत्वाची बाब आहे। आता दुसऱ्या बाजूला प्रशासकीय पातळीवर या सगळ्या बाबींची चाचपणी केली जाईल। फायर ऑडिट झालं होतं का, काही अडचणी निर्माण झाल्या होत्या का, कशामुळे हे शॉर्ट सर्किट झालं, त्या सगळ्या बाबींचं आता पाहणी होईल, तपासणी होईल आणि त्याबाबतचा निष्कर्ष देखील काढला जाईल। मात्र सद्यस्थितीत या सगळ्या दरम्यान कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, बालकांची तब्येत स्थिर आहे, ही अत्यंत महत्वाची बाब आहे। विक्रांत, अगदी खरंय किरण, आत्ताच्या घडीला महत्त्वाची बाब ही आहे की सर्व बालकांची तब्येत स्थिर आहे आणि त्या परिचारिकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी वेळीच या बालकांना वेगळ्या कक्षात हलवलं त्यांचं कौतुक करायलाच हवं। मात्र आता तांत्रिक बाबी हळूहळू समोर येतीलच। तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।